सुप्रभात छात्राः, नमो नमः. Welcome you all. We are meeting after a long gap, I think, right? Christmas vacation, then New Year, and after that we are meeting. So, today, with a fresh mood, we will start fresh lesson. I know the earlier question answer sessions are still pending, but I will be taking the same after this particular lesson. Okay, so relax. I will definitely be taking question and answers, but since today we are meeting in the new year for the first time, we will start with a fresh lesson, that is अश्वस्य स्वामिनिष्ठा. अश्वस्य घोडा, बरोबर ना, हॉर्स. अश्वस्य ही कुठली विभक्ती झाली? षष्ठी, देवस्य. अश्वस्य स्वामिनिष्ठा. स्वामिनिष्ठा, स्वामी प्रति निष्ठा, आपल्या मालकाबद्दलची निष्ठा, लॉयल्टी. लॉयल्टी, बरोबर. असा हा घोडा जो आपल्या स्वामीसाठी आपल्या प्राणांचं सुद्धा बलिदान करतो. ही डझंट थिंक अबाउट हिज ओन, ही थिंक्स अबाउट द वेल बिईंग अँड सेफ, अबाउट द वेल बिईंग ऑफ हिज ओनर, and he tries his level best to keep his owner safe. And that is why he doesn't even think once or twice about his own life. And he loses his life. अतिशय सुंदर अशी ही गोष्ट आहे. ही गोष्ट आहे एका घोड्याची आणि त्याच्या मालकाची. घोडा आहे, घोड्याचं नाव आहे चेतक, आणि त्या राजाचं, त्या ओनरचं नाव आहे महाराणा प्रताप. महाराणा प्रताप, यू मस्ट बी नोईंग इन द हिस्ट्री, मेवाड या राजस्थानामधल्या भागाचा अतिशय पराक्रमी असा राजा होता. त्याच्यामागे जेव्हा शत्रू सैन्य लागलं तेव्हा आपल्या राजाला कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी, एकदम सेफ प्लेसला ठेवण्यासाठी ह्या घोड्याने अतिशय परिश्रम घेतले. ही पुट ऑल हिज एफर्ट्स to make his owner safe. That is why though he was not well or he was tired, he just tried to run as fast as he can, and he tried to make his owner safe. Very nice story, very nicely elaborated and very simple story in Sanskrit. तुम्हाला एखाद दुसरा शब्द नवा वाटेल, अदरवाईज तुम्हाला ओव्हरऑल जिस्ट नक्कीच कळेल या गोष्टीतलं. सो बी अटेंटिव्ह. इट इज रिअली रिअली नाईस अँड इंटरेस्टिंग स्टोरी. लेट्स स्टार्ट. लेसन नंबर 11, अश्वस्य स्वामिनिष्ठा. मध्यान्ह समयः. फर्स्ट वर्ड इट सेल्फ. समय हा म्हणजे वेळ, टाईम. मध्यान्ह हा शब्द तुम्हाला झाला आहे आपल्या आधीच्या लेसन्समध्ये. दिवसाचे काही पर्टिक्युलर वेळा आहेत दिवसाच्या. मराठीमध्ये पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र असं आपण म्हणतो. सेम संस्कृतमध्ये काय म्हणतात लक्षात आलं आहे तुमच्या? सकाळ प्रातः, दुपार आठवा बरं, मध्यान्ह. मध्यान्ह दुपार. संध्याकाळ इव्हिनिंग, सायंकालः. रात्र नाईट, निशा किंवा रात्रौ. ठीक आहे. आता इथे काय बोललं आहे? मध्यान्ह समयः, दुपारची वेळ होती. इट वॉज आफ्टरनून. सर्वत्र नीरवता. नीरवता कामनेस, शांती. सगळीकडे शांतता होती. दुपारची वेळ होती, सगळीकडे शांतता होती. नीरवता, शांतता. काम, क्वाईट, सगळेजण शांत होते. मार्ग हा अपि निर्मनुष्य. मार्ग रस्ता, रोड. अपि सुद्धा, मार्गसुद्धा किंवा रस्तासुद्धा. निर्मनुष्य, निर्मनुष्य, मनुष्य नाही असा. दॅट मीन्स the road was completely
सुनसान था, रस्ता सुनसान था म्हणतो ना आपण, कोणीच नव्हतं रस्त्यावर, कोणीच नव्हतं रस्त्यावर. निर्मनुष्य, हा एक माणूससुद्धा नव्हता. चिटपाखरू, शुकशुकाट, रस्त्यावर कोणीच नव्हतं. द रोड वॉज काम क्वाईट. नो बडी वॉज देअर ऑन दी रोड. तदा एव कोपी अश्वः मार्गे धावती. कोपी, कह प्लस अपी, संधी लिहून घ्या. कह म्हणजे विसर्ग, कला विसर्ग, कह प्लस अपी, कुणीतरी एक. सम हॉर्स, वन हॉर्स. तदा एव, ॲट दॅट टाईम, वन हॉर्स वॉज रनिंग ऑन दी रोड. मार्गे धावती, वॉज रनिंग ऑन दी रोड. तस्य एकः पादः व्रणितः. व्रणितः, जखमी, इंजॉर्ड. व्रणितः, बघा किती छान त्यांनी गोष्ट रंगवायला सुरुवात केली आहे. दुपारची वेळ होती, रस्त्यावर कोणीच नव्हतं, कंप्लीट शांतता, पूर्ण शुकशुकाट होता रस्त्यावर, निर्मनुष्य, एकही माणूस नव्हता. आणि त्या रस्त्यावर एक घोडा धावत होता. त्याचा एक पाय जखमी होता, इंजॉर्ड होता. व्रणितः, व्रण म्हणजे जखम, कळलं का? मराठीमध्ये व्रण हा शब्द वापरला जातो. व्रणितः म्हणजे जखमी, इंजॉर्ड. हिज वन लेग वॉज इंजॉर्ड. सह कष्टेन वेदनाम सहते. कष्टेन, अतिशय त्रासाने. ही वॉज ट्राईंग टू सहते, सहन करत होता. तो ती वेदना सहन करत होता. ही वॉज ट्राईंग टू ओव्हरकम. कष्टेनं, अतिशय त्रासाने तो ती वेदना, तो त्रास सहन करत होता. तथापि त्रिभिः पादैः यथा कथमपि सह धावती. परत वाचते, नीट ऐका. तथापि त्रिभिः पादैः यथा कथमपि सह धावती. तथापि, हावेव्हर, तथापि म्हणजे हावेव्हर. त्रिभिः पादैः, पादैः म्हणजे पाय, त्रिभिः संख्या लक्षात आल्या तुमच्या. त्रिभिः म्हणजे तीन, तीन पायांनी तो धावत होता. यातला त्रिभिः हा शब्द कुठून आला सांगा? पादैः, हा ही विभक्ती सांगा कुठली आहे? देवैः पादैः, काय झालं? तृतीया बहुवचन झालं, बरोबर. जर पादैः हा शब्द तृतीयमध्ये आहे म्हणून त्यांनी तीन विशेषण जे आहे, तीन पाय, पादैः तृतीया बहुवचन वापरलं म्हणून तीन हे ॲडजेक्टिव्हसुद्धा तृतीया बहुवचनात आहे. विशेषण आणि विशेष्याची ही जोडी आहे. देअर इज अ पेअर ऑफ नाऊन अँड ॲडजेक्टिव्ह. द मोमेंट युअर नाऊन रन्स लाईक लिंग वचन विभक्ती, सेम वे सेम लिंग वचन विभक्ती शुड हॅव ऑफ ॲडजेक्टिव्ह. सेम जेंडर, सेम विभक्ती, सेम वचन, दॅट इज सिंग्युलर ऑर प्लुरल, हे असायला हवं. त्रिभिः पादैः, तीन पायांनी. यथा कथमपि, हा संधी आहे. कथम प्लस अपि, कसा तरी. कथमपि म्हणजे कसा तरी, तीन पायांनी. हावेवर ही वॉज रनिंग, समहाऊ ही वॉज रनिंग विथ हिज 3 legs. यथा कथमपि, तो कसा तरी त्याच्या तीन पायांनी धावत होता. त्रिभिः पादैः यथा कथमपि सह धावती. ही वॉज रनिंग विथ हिज 3 legs समहाऊ. तस्य पृष्ठे उपविष्टः अस्ति तस्य स्वामी. ऑन हिज बॅक हिज ओनर वॉज सिटिंग. उपविष्टः म्हणजे टू सिट, सिट बसणं. पृष्ठः म्हणजे पाठ, बॅक. पृष्ठः म्हणजे बॅक. तस्य पृष्ठे उपविष्टः अस्ति तस्य स्वामी. त्याच्या पाठीवर कोण बसलं होतं? त्याचा स्वामी. स्वामी म्हणजे ओनर. त्याच्या पाठीवर बसला होता. उपविष्टः बसला होता. तस्य स्वामी शस्त्रप्रहारैः व्रणितः. तस्य स्वामी शस्त्रप्रहारैः व्रणितः. व्रणितः म्हणजे आधी आपला शब्द झाला आत्ताच, इंजॉर्ड. सो हिज ओनर वॉज ऑल्सो इंजॉर्ड विथ व्हॉट? शस्त्रप्रहारैः, वेपन,
His owner was also injured with weapon. शस्त्राच्या प्रहाराने त्याचा स्वामीसुद्धा इंज्युअर्ड होता, जखमी होता. शस्त्रप्रहारैः व्रणितः. अविरतं धावनेनैव अश्वः अतीव श्रान्तः जायते. अविरतम म्हणजे सतत, सारखं. धावनेन रनिंग. अश्वः अतीव श्रान्तः जायते. अतीव श्रान्तः म्हणजे अतिशय दमणं, टायर्ड. द हॉर्स वॉज व्हेरी मच टायर्ड ड्यू टू कंटिन्युअस रनिंग. अविरतम, कंटिन्युअस, सतत, एव्हरी टाईम. द हॉर्स, श्रान्तः म्हणजे टायर्ड. द हॉर्स वॉज व्हेरी मच टायर्ड ड्यू टू कंटिन्युअस रनिंग. तो घोडा अतिशय दमला होता. कारण काय? तो सतत धावतच होता. त्याचा स्वामी जखमी होता. तो स्वतः जखमी होता, पण तरीसुद्धा कसा तरी 3 पायांनी तो फक्त आणि फक्त धावतच होता. सः वेगेन धावितुम् असमर्थः भवति. He was unable to run with speed. He was unable to run fast. तो पटापट धावूच शकत नव्हता कारण तो जखमी होता आणि तो अतिशय दमला होता. असमर्थ हा, अनेबल टू. धावितुम, धावण्यासाठी. वेगेन, फास्ट. आय एम जस्ट गिविंग द मीनिंग ऑफ संस्कृत वर्ड्स. अतः मंदम धावितुम प्रारभते. मंदम, हळूहळू. ही स्टार्टेड रनिंग स्लोली. परम नैव विरमती, पण तो थांबला नाही. विरमती, विरमती म्हणजे थांबणं. विरमती, ही नेव्हर स्टॉप्ड. ही नेव्हर स्टॉप्ड. अधुना ग्रामः समीपे एव. अधुना ग्रामः समीपे एव. अधुना म्हणजे आत्ता, नाव. नाव द विलेज इज व्हेरी नियर. ग्रामः विलेज. समीपे नियर. नाव द विलेज इज व्हेरी नियर. अधुना ग्रामः समीपे एव. तत्र स्वामिनं नयामि संरक्षामि च. I am going there, I'll go there and I will keep my owner over there. Nayami, neto. I will nayami, me neto. Saurakshami, I'll protect. I want to protect my owner, I have to take him to the village. परम मार्गे विस्तीर्णः जलप्रवाहः. विस्तीर्ण, व्हेरी लार्ज, मोठा. विस्तीर्ण म्हणजे मोठा. व्हेरी लार्ज, विस्तीर्ण. मार्गे विस्तीर्णः जलप्रवाहः. वाटेमध्ये मोठा असा जलाशय होता. जलप्रवाह, ओढा म्हणा किंवा नदी म्हणा. पाण्याचा ओढा, पाण्याचा प्रवाह. प्रवाह म्हणजे धावणारं पाणी. मग त्याला तुम्ही ओढा म्हणू शकता, जलाशय म्हणू शकता, बरोबर. सो देअर वॉज अ बिग वॉटरफॉल ओव्हर देअर. जलप्रवाह, मोठा झरा, मोठा धबधबा होता पाण्याचा. म्हणजे त्याच्या रस्त्याला मोठा पाण्याचा धबधबा म्हणा, ओढा म्हणा, वॉटरफॉल, अ बिग वॉटरफॉल ॲट द मिडल ऑफ द रोड ॲट दॅट टाईम ऑन हिज वे. अधुना किम करणीयम, आता काय करावं. अधुना, नाव. नाव व्हॉट इज टू बी डन. किम करणीयम इति चिंतयति अश्वः. द हॉर्स थॉट. चिंतयति, विचार करणं. द हॉर्स थॉट व्हॉट शुड बी डन नाव. ऑन हिज वे देअर वॉज अ बिग वॉटरफॉल. मग आता काय बरं करायचं. क्षीणः व्रणितः च अश्वः तम उल्लंघयितुम असमर्थः. किती छान सांगितलंय बघा. त्या घोड्याचं वर्णन कसं केलंय. हाऊ द हॉर्स इज डिस्क्राइब्ड. क्षीणः व्रणितः. क्षीणः म्हणजे खूप दमलेला, थकलेला. व्रणितः, इंजॉर्ड, जखमी.
असा तो घोडा तम उल्लंघयितुम असमर्थ हा. परत मी सांगते, असमर्थ हा अनेबल, आणि उल्लंघयितुम म्हणजे ओलांडणं, क्रॉस, टू क्रॉस दी रोड, टू क्रॉस दॅट वॉटरफॉल. तुम्ही विचार करा, एक अतिशय दमलेला भागलेला घोडा जो धावतो आहे आणि त्याच्या रस्त्यामध्ये मोठा वॉटरफॉल येतोय. एक घोडा जो अतिशय दमला आहे, थकला आहे, इंजॉर्ड आहे, तो त्याला क्रॉस कसा करणार? विस्तीर्ण जलप्रवाह, खूप मोठा जलाशय, खूप मोठा जलप्रवाह. उल्लंघयितुम असमर्थः, ही वॉज अनेबल टू क्रॉस दॅट. किंतु समय, वेळ नव्हता त्याच्याकडे, जास्त विचार करायला त्याच्याकडे वेळ नव्हता. पण त्याच्याकडे बिलकुल वेळ नव्हता. किंतु समयः अल्पः, अल्पः म्हणजे छोटा, कमी, अल्पः कमी, त्याच्याकडे वेळच नव्हता जास्त विचार करायला. कथमपि प्राणान अविगण्य सह जलप्रवाहम उल्लंघयती. किती कमाल केली त्याने बघा. कथमपि हा संधी आहे, पेन्सिलने लिहून घ्या बाजूला. प्लीज राईट बिसाइड्स दिस वर्ड कथमपि. कथम प्लस अपि, कथम प्लस अपि, कथमपि. समहाऊ, परत तेच सांगते, समहाऊ कसा तरी. प्राणान अविगण्य, विदाउट थिंकिंग ऑफ हिज ओन लाईव्ज. प्राणान आपलं स्वतःचे प्राण, स्वतःचा जीव. अविगण्य नॉट कॅल्क्युलेटिंग, गणना म्हणजे कॅल्क्युलेटिंग. अविगण्य विदाउट काउंटिंग म्हणजे विदाउट कन्सिडरिंग हिज लाईफ, द थ्रेट ऑफ लाईफ. सह जलप्रवाहम उल्लंघयती, ही क्रॉस्ड दॅट वॉटरफॉल. कसा तरी दमलेला थकलेला घोडा आपल्या प्राणांचीही पर्वा न करता, प्राणांचीही पर्वा न करता, प्राणान अविगण्य, प्राणांचीही पर्वा न करता, विदाउट काउंटिंग, विदाउट कन्सिडरिंग हिज ओन लाईफ, सह जलप्रवाहम उल्लंघयती, त्याने तो वॉटरफॉल पार केला. ही क्रॉस्ड दॅट. अपरतीरम गत्वा भूमौ पतती. When he went the other bank of that waterfall, he fell down. He fell down. गत्वा जाऊन, दुसऱ्या एंडला, दुसरे छोर पे गेल्यानंतर तो भूमीवर पडला. He fell down on the ground. भूमौ पतती. He fell down on the ground. तेन आघातेन, with that his owner also fell down. आघातेनं, तो मार लागला ना, घोडा एवढ्या जोरात त्याने तो क्रॉस केला जलप्रवाह, त्याने ओलांडला की तो आपटला जमिनीवर. आणि त्या आपटण्यामुळे त्याचा राजा, त्याचा ओनर, त्याचा स्वामीसुद्धा जमिनीवर पडला. निपतती, आदळला. किंचित कालानंतरम, आफ्टर सम टाईम, स्वामी संज्ञाम लभते. संज्ञाम म्हणजे होश, शुद्ध, शुद्ध हरपते ना, बेहोश होणं म्हणतो ना आपण, पण होश, ही गॉट द सेन्सेस. संज्ञाम लभते, त्याला संज्ञा मिळाली. संज्ञा म्हणजे शुद्ध. स्वामीची जमिनीवर जोरदार आपटल्यामुळे मालकाची शुद्ध हरपून गेली होती. बेशुद्ध झाला होता तो. पण किंचित कालनंतरम, आफ्टर सम टाईम, स्वामीम संज्ञाम लभते, ही गॉट हिज सेन्सेस बॅक. त्याला तो शुद्धीवर आला, ओनर. सह अश्वस्य समीपे आगच्छति. ही केम नियर टू द हॉर्स. स्नेहेन अश्वस्य शरीरम स्पृश्यति. प्रेमाने त्याने घोड्याला स्पर्श केला. ही टच्ड द हॉर्स जेंटली, व्हेरी नाईसली, जेंटली. त्याने प्रेमाने त्या घोड्यावरनं आपला हात फिरवला.
तुम्हाला माहिती आहे ना, घोडा एकदा खाली पडला की तो सहसा उभा राहत नाही. एकदा बसला की तो सहसा उभा राहत नाही आणि तो सहसा बसतच नाही घोडा. आणि एकदा का घोडा खाली बसला की तो उठत नाही. इथे तर हा घोडा दमलेला थकलेला होता. इथे घोडा इंजर्ड होता. पण फक्त आणि फक्त आपल्या मालकासाठी त्याने एवढी मोठी उडी मारली. उसने छलांग लगाई. म्हणूनच जेव्हा स्वामीला शुद्ध त्याची परत आली तेव्हा स्नेहेन अश्वस्य शरीरम स्पृश्यती, अतिशय प्रेमाने त्याने घोड्याला हात लावला. भूमौ पतितः अश्वः अपि स्वामिनं पश्यति समाधानेन प्राणान त्यजती. भूमौ पतितः, जमिनीवर पडलेला घोडा, त्यांनी काय केलं? स्वामिनं पश्यती, त्याने आपल्या मालकाकडे बघितलं आणि काय झालं? समाधानेनं प्राणान त्यजती. त्यजती म्हणजे तो गेला, तो मेला. प्राणान त्यजती, प्राण सोडले, त्याने आपले प्राण सोडले. त्यजती टाकून देणं आणि प्राण म्हणजे जीव, आपला जीव सोडला. पण कसा सोडला? समाधानेनं. त्याला अतिशय समाधान होतं. कसलं समाधान होतं? तर एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये त्याने आपल्या स्वामीची रक्षा केली, आपल्या मालकाची रक्षा केली. एवढ्या कठीण अवस्थेत सुद्धा त्याने आपल्या स्वामीला अतिशय सेफ, चांगल्या जागी नेऊन पोचवलं आणि स्वामी जिवंत आहे, स्वामी सुरक्षित आहे एवढं त्या घोड्याने पाहिलं आणि त्याने आपले प्राण सोडले. प्राणान त्यजती. कः एषः नृपः, हू इज दिस किंग? कोण आहे हा राजा? ज्ञायते वा? डू यू नो दॅट? सह एव महाराणा प्रतापः. ही वॉज महाराणा प्रताप. राजस्थान राज्यस्य मेवाड़ प्रदेशस्य नृपश्रेष्ठः. In the state of Rajasthan, in the Mewad, he was the king of Mewad. नृपश्रेष्ठ, he was king of Mewad. कः एषः स्वामी भक्तः अश्वः? Who is this loyal horse? एषः चेतकः नाम अश्वः. This horse named Chetak. This is a horse named Chetak. अश्वेषु आदर्शभूतः सः. Among all horses, he was the ideal one. आदर्श, अतिशय आदर्श असा आहे आउट ऑफ ऑल हॉर्सेस. सह तस्य स्मृत्यप्रीत्यर्थम. स्मृत्यर्थम म्हणजे स्मृतीबद्दल, त्याच्या स्मृतीसाठी निर्मितम समाधिस्थलम मेवाड प्रांते विराजते. त्याच्या स्मृतींना, त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी इन द मेमरीज ऑफ सच लॉयल हॉर्स देअर वॉज अ समाधी. त्यांनी समाधी बांधलेली आहे. धन्यः स्वामी राणा प्रतापः, धन्यः च स्वामी भक्तः अश्वः चेतकः. द ग्रेट ऑफ लॉर्ड महाराणा प्रताप and the great of his loyal horse चेतक. अशी ही गोष्ट आहे. अतिशय सोपी, सुंदर आणि तुम्हाला समजण्यासारखी अशी ही छानशी गोष्ट आहे. हिचे क्वेश्चन आन्सर्स घेऊया आता आपण. आवडली का तुम्हाला सगळ्यांना गोष्ट? सोपी, छान, तुमच्या डोळ्यापुढे आलं का? कसा तो घोडा धावत होता हे सगळं आलं असेल डोळ्यापुढे, बरोबर ना? तर अशी ही गोष्ट, सोपे सोपे क्वेश्चन आन्सर्स आहेत. चला सुरू करूया. तुमच्या पुढे धडा आहेच. लेसन इज इन फ्रंट ऑफ यू. पटापट बघून सांगायचं. मार्ग हा कीदृशः? फर्स्ट 2 लाईन्स, 2-3 लाईन्स, आन्सर इज देअर. मार्ग हा कीदृशः? मार्ग हा निर्मनुष्यः. काय असणार? मार्ग हा निर्मनुष्यः. सेकंड, अश्वस्य पृष्ठे कः उपविष्टः अस्ति? कोण बसला होता पाठीवर? अश्वस्य पृष्ठे उपविष्टः अस्ति तस्य स्वामी, असं लाईन आहे ना. हां, मग अश्वस्य पृष्ठे तस्य स्वामी उपविष्टः अस्ति. तस्य स्वामी हे आन्सर आहे. रेस्ट ऑल विल रिमेन सेम फ्रॉम द क्वेश्चन. थर्ड,
अश्वः किम् उल्लङ्घयति? अश्वः विस्तीर्णजलप्रवाहः उल्लङ्घयति. विस्तीर्णजलप्रवाहः. बघून तिकडे लिहा. स्वामी किं स्पृशति? स्वामी अश्वस्य शरीरं स्पृशति. स्वामी अश्वस्य शरीरं स्पृशति. नाव प्रश्ननिर्माणं कुरुत. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. आपण ह्याची प्रॅक्टिस पण करून घेणार आहोत. आपला सगळा पोर्शन संपला की प्रश्ननिर्माणं कुरुत. तुम्हाला डब्ल्यू टाईप क्वेश्चन असतात इंग्लिशमध्ये. हू, व्हॉट, वेन, हाऊ, व्हेअर. बरोबर, हे डब्ल्यू टाईप क्वेश्चन असतात. तसेच संस्कृतमध्ये कह, का, किम हे आपलं झालेलं आहे. कह कोण, का परत कोण, किम फक्त जेंडर चेंज. कह पुल्लिंग, का स्त्रीलिंग, किम नपुसकलिंग. बरोबर. आणि हे आहे सर्वनाम. किम सर्वनाम आहे. हे किम सर्वनाम अगदी तद सर्वनामासारखंच चालतं. सहा तऊ ते, तम तऊ तान. काही आठवतं आहे का? की सगळं डोक्यावरनं जातं आहे? नाही ना. हे यायला पाहिजे, हे पाठ असायला पाहिजे. तद सर्वनाम, सहा तऊ ते प्रथमा, हे आपलं झालेलं आहे. आपण जेव्हा सर्वनाम घेतले तेव्हा ते तुमचं पाठ हवं. हां, हे पाठ असल्याशिवाय असं प्रश्न निर्माण करूता येणार नाही. त्यामुळे पाठांतर इज मस्ट. तेव्हा अंडरलाईन जे आहे त्या शब्दाबद्दल तुम्हाला क्वेश्चन बनवायचा आहे. स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति. कुणाच्या जवळ आला स्वामी? अश्वस्य. मग अश्वस्य हे आन्सर मिळवण्याकरता तुम्हाला प्रश्न काय विचारला पाहिजे? कस्य. कस्य कयोः केशां षष्ठी. हे मी सांगते किम सर्वनाम, त्याचं षष्ठी एकवचन कस्य. अश्वस्य कस्य. बरोबर. स्वामी कस्य समीपे आगच्छति. नंतर स्वामी भूमौ निपतति. स्वामी कुठे पडले? कुठे. कुठे या शब्दाला काय आहे बघा, आठवा जरा. द्वितीया विभक्ती करताना आपलं हे झालं होतं. कुत्र. अत्र तत्र सर्वत्र कुत्र. आठवलं का? कुत्र म्हणजे कुठे. कुत्र कुठे. स्वामी कुत्र निपतति. कुठे पडला. नेक्स्ट, योग्य विभक्ती रूपम लिखत. तस्य डॅश उपविष्टः अस्ति तस्य स्वामी. सांगा बरं, शोधा जरा. येस, तस्य पृष्ठे. पृष्ठे उपविष्टः अस्ति तस्य स्वामी. नेक्स्ट, तस्य एकः पादः व्रणितः. बरोबर, व्रणितः. तिसरं, समाधिस्थलं डॅश विराजते. कुठे. लोकेशन आहे, त्यामुळे सप्तमी. मेवाड प्रांते. मेवाड प्रांते हे तुम्हाला वर लेसनमध्ये दिसेलच. अश्वः समाधानेन प्राणान त्यजति. आत्मनेपदी क्रियापदानी चित्वा लिखत. आत्मनेपदी कुठले? ते इते अंते. ज्याचा प्रत्यय असेल ते. जायते, विराजते हे सगळे आत्मनेपदी प्रत्यय आहेत. जरा शोधा. जायते, विराजते हे आत्मनेपदी आहेत. पाचवा लिहायची गरज नाही सध्या, माध्यम भाषया. त्याच्यावर विचार करा. पशुपक्षिणः मानवस्य सहाय्यं कुर्वन्ति इति विषये का कथा यूयं जानीतः. याबद्दलची माहिती तुम्ही गोळा करा. आत्मनेपदी क्रियापदानी चित्वा लिखत तुमच्या लक्षात आलं. ते, ती, तहा, अंती हा परस्मैपदी प्रत्यय आहे. बरोबर. ते इते अंते असं ते जिकडे असेल ना, ज्ञायते वा, जायते, विराजते हे तीन तर मी तुम्हाला आत्ताच सांगितली. पण हा लेसन व्यवस्थित वाचायचा आणि त्यामधले आत्मनेपदी अंडरलाईन करायचे. सो विथ दिस वी हॅव कम्प्लीटेड अश्वस्य स्वामिनिष्ठा. In the next lecture, we will be completing आत्मनेपदीयचे question answers. ठीक आहे. So till that time, stay blessed, stay safe. धन्यवादः.